सर्व प्रकारची गाणी लिहिणाऱ्या माडगुळकरांनी चित्रपटातून आणि 1962च्या चिनी आक्रमणाच्या वेळीसुद्धा देशभक्तीपर गाणीही लिहिली होती. त्यातल्या काही गीतांना तर राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला. हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. भारतीय नागरिकाचा घास रोज पडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी.
दगडाच्या देवा दुधाच्या धारी, दगडाच्या देवा दुधाच्या धारी, अस्पृश्यांच्या घरी थेंब नाही. सामाजिक विषमतेची ही प्रखर जाणीव माडगुळकर अशी व्यक्त करतात. 42चं क्रांतीपर्व, महात्माजींची निर्घृण हत्या, स्वातंत्र्यानंतरची सत्तेची हाव, काळा बाजार या सगळ्यांविषयीचे पडसाद त्यांच्या कवितेत उमटलेले दिसतात. बाहुल्या घेता का बाहुल्या, बाहुल्या घेता का बाहुल्या, या लाकडाच्या नव्हेत, कापडाच्या नव्हेत, या आहेत वैष्णवी मेणाच्या. संतापाने मंतरलेल्या बाहुल्या घेता का बाहुल्या, या जवळ ठेवा हवा बदलून जाईल, या जवळ ठेवा हवा बदलून जाईल. भ्रष्टाचार नावाचा ब्रह्मराक्षस आसपास फिरकणार नाही. लाचाई, जाचाई, टंचाई, महागाई या साऱ्या क्षुद्र देवता, लाचाई, जाचाई, टंचाई, महागाई या साऱ्या क्षुद्र देवता दिसतील दूर पळालेल्या. बाहुल्या घेता का बाहुल्या, यांना नुसते बघितले तरी बगळ्या भगतांची हगणी बंद होऊन जातील. यांना नुसते बघितले तरी बगळ्या भगतांची हगणी बंद होऊन जातील. या दृष्टी पडल्या तर हुकुमशहा कोलमडतील, त्यांचे हुजरेच त्यांची धिंड काढतील. या बाहुल्या नव्या नाहीत, जुन्याच आहेत. या बाहुल्या नव्या नाहीत, जुन्याच आहेत. या राजघाटावरच सापडल्या. बाहुल्या घेता का बाहुल्या, या बाहुल्या तरण्या पोरांच्या उशागती ठेवा, या बाहुल्या तरण्या पोरांच्या उशागती ठेवा. सूर्याने डोळा उघडावा तसा जागा होईल तो. गुजरात, बिहार या प्रांतात या हजारांनी विकल्या गेल्या. बाहुल्या घेता का बाहुल्या. ज्येष्ठ साहित्यिक पु.भा. भावे हे गदी माडगुळकरांचे खास मित्र. आता मित्र म्हटल्यावर त्यांच्यातला थट्टेखोरपणा, प्रसंगी वात्रटपणासुद्धा चालायचाच. त्यांच्यातला हा खोडकरपणा किंवा व्रात्यपणा कधी कधी लहान मूल होऊन बाहेर यायचा. मराठी साहित्यातली दोन दिग्गज मंडळी, पु.भा. भावे आणखीन माडगुळकर, ही दोन माणसं जेवढी मोठी होती तेवढीच ती प्रसंगी लहानही होत असत. ते इतके लहान होत असत की एकमेकाची ज्या पद्धतीने ते थट्टा करत, तर तिथे त्रयस्थ माणूस अवघडल्यासारखा होईल अशा तऱ्हेचं त्यांचं ते दोघांची संवाद वगैरे असायचे. ते एकमेकाला खूप नावं ठेवत असत गमतीची. आता भावे त्यांना अनेक पद्धतीनं हाक मारत असत. गंपटराव, लाल डेंगा, डेंगरू, आणखीन एक येते वुल्फ ऑफ माडगुळ, हे एक त्यांनी दिलेलं त्यांना नाव. चित्रपटांच्या क्षेत्रात किंवा एकूणच गीतांच्या क्षेत्रामध्ये गदी माडगुळकर आणि सुधीर फडके ही जी एक जोडी बनलेली होती ती अद्वितीय होती, त्यात काही शंका नाही. पण या दोघांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य असं होतं की पुष्कळ त्यांची भांडणं होतं एकमेकांमध्ये आणि मग आम्हाला धरतो एकमेकांची बोलत नसे असं महिने चालायची. आणि मग ते चित्रपट निर्मात्याची मोठी पंचायत व्हायची अतिशय. पण दोघांना एकमेकांची योग्यता पूर्णपणे माहिती होती, त्यात काही प्रश्न नव्हता. पण रागावले, भांडाभांडी सुरू झाली की दोघं एकमेकाला बोलत. मला आठवतं आहे की त्या रागाच्या भरामध्ये बाबूजी एकदा यांना म्हणाले की अरे माडगुळकर, अरे मी चाली लावल्या म्हणून तुझ्या गीतांना एवढा उठाव मिळाला आणि एवढं तुझं नाव झालं, एवढं मोठेपणा मिळालं, नाहीतर तुला मंगलाष्टक करायला देखील कोणी बोलावलं नसतं. ते माडगुळकर म्हणाले होय, आणि पण माझी गीतं चांगली होती म्हणून तुझ्या संगीताला आणि यालाही आलं, नाही तर एरवी तुला बँडवाला म्हणून देखील कोणी बोलावलं नसतं. अस्सल कलावंताची उत्कटता त्याच्या कलेत तर दिसतेच, पण एरवीसुद्धा ती जाणवते. गदिमासुद्धा त्याला अपवाद नव्हते. मग ते कथा पटकथा लेखन असो की गाणी लिहिणं असो, नाहीतर प्रपंचातल्या तापत्रयी असो, अशा वेळेचा त्यांचा संताप आणि प्रेम दोन्हीही उत्कट. एके दिवशी ते काही लिहित बसले होते. मी आणि वहिनी म्हणजे विद्याताई माडगुळकर असे बाहेर हॉलमध्ये बसलो होतो. आणि श्रीधर त्यांचा त्यावेळा लहान होता, तो रडायला लागला. नेमकं त्यावेळा विद्याताईंनी दार उघडलं, कारण माडगुळकरांना चहा द्यायचा होता. आणि ते पोरगं रडायला लागलं म्हटल्यानंतर माडगुळकर जे संतापले,
हॉर्ट्या म्हणली तुला टाकला पाहिजे धरून, आणि त्यांनी खरोखरच त्याला उचलला आणि आता गॅलरीतनं टाकताय ती काय असं वाटलं. तेवढ्यात नेमिनाथ म्हणून त्यांच्याकडचा एक सरूद होता, त्यानं जाऊन माडगुळकरच्या हातातून त्या पोराला काढून घेतला. काही क्षण आम्ही सगळेच अवाक झालो की माडगुळकरचा हा राग मला काही सीमा आहे का नाही. आणि संध्याकाळी मी जेव्हा आलो तेव्हा हाच श्रीधर माडगुळकरच्या खांद्यावरनं प्रभात रोडनं येत होता. त्याच्या तोंडात जिलेबी होती आणि जिलेबीचा रस माडगुळकरच्या सिल्क शर्टवरती सांडत होता. कलावंताच्या यशस्वी वाटचालीत त्याच्या पत्नीचा नेहमीच अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. सर्वच बाबतीत ती त्याला साथ देत असते. 11 मे 1942ला कुमारी मंदा पाटणकरच्या सौ विद्या माडगुळकर झालेल्या या गदिमा पत्नीनं त्यांचं प्रेम नेहमीच संपादन केलं होतं. कविराजांचीच गाणी म्हणत असताना आपण त्यांच्या प्रेमात पडलो याची हकीकत नातीकडूनच ऐकण्यासारखी आहे. मला माझ्या मैत्रिणी विचारतात, एवढ्या मोठ्या लोकोत्तर पुरुषाची, गदिमांची तू नात, खरोखरच तुला कसं वाटतं? खरं सांगायचं तर एखादी लहानगी मुलगी भरजरी शालू नेसून जशी तिची अवस्था होते ना, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. खरं तर पप्पाजोबांचा प्रत्यक्ष सहवास मला काही लाभला नाही, पण माझ्या आजीच्या ताईआजीशी केलेल्या गप्पा गोष्टीतून ते माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. मला आठवतंय ती ज्या दिवशी गेली त्याच्या आदल्या दिवशीच ती माझ्याशी एवढं भरभरून बोलली होती. त्यावेळेला तिने सांगितलेली एक आठवण, गंमत म्हणजे मी बऱ्याच वेळा तिला विचारायचे की तिला सिगरेटचा वास एवढा का आवडतो, पण ती काही ना काही कारणाने ते टाळायची. त्या दिवशी मात्र तिने ते कारण मला सांगितलं. ताईजीने आधी पप्पाजोबांनी लिहिलेली अनेक गाणी गायली होती, परंतु त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र कधी झाली नव्हती. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आपल्या क्लासमध्ये त्यांचंच लिहिलेलं एक गाणं म्हणत होती आणि तितक्यात जिन्यावरून आवाज झाला आणि तिने पाहिलं तर समोर एक सावळा स्मार्ट तरुण सिगरेटचे धुरके सोडत वर येत होता. ताईजी मला म्हणाली, त्यांना मी तिथे प्रथम पाहिलं आणि मग